नाशिकमध्ये कौटुंबिक वादातून मेहुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। देवळा तालुक्यातील भौर फाटा परिसरातली घटना आहे। आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। आरोपी श्याम आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होत होते आणि त्यांची समजूत काढण्यासाठी मयत छाया जाधव ही पती, आई आणि भावासह बहिणीच्या घरी गेलेली होती। मात्र आरोपीने मेहुणी आणि मेहुण्यावरच चाकूने वार केले। यात मेहुणीचा मृत्यू झालाय तर मेहुणा गंभीर जखमी आहे। हत्येनंतर फरार होण्याचा प्रयत्न आरोपी करत होता, पण ग्रामस्थांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। आरोपी यांच्यामध्ये वाद होऊन आरोपीने त्याच्या कमरेला खोचलेल्या चाकूने त्याच्या छातीवर वार करून तिचा खून केलेला आहे आणि तिचा भाऊ नामे सोनू याला गंभीर जखमी केलेले आहे। आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। त्याला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खामखेडा येथून ताब्यात घेतलेले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।